एका दिवशी आई आणि मी जेवायला बसलो. जेवता जेवता आईला म्हटलं, मला एक रील शूट करायचं होतं आणि त्याच्यासाठी मला स्मशानभूमीमध्ये जायचं होतं. तर आईला म्हटलं, की "आई, चालते का स्मशानभूमीत?" आई म्हणते, "कशाला?" म्हणलं, "मला एक व्हिडिओ शूट करायचा आहे." आई लगेच म्हणते, "काही जाऊ नको त्या स्मशानभूमीत. काही व्हिडिओ शूट नाही करायचा." म्हणलं, "काहून?" आई म्हणली, की "असं स्मशानभूमीत जाऊन शूटिंग काढशील, लोकं पाहतील आणि लोकं म्हणतील, की हे पोरगं स्मशानभूमीत जातं, तिथं फिरतं, कोणी पोरगी देणार नाही. लग्न बाकी आहे, पोरी पाहणं चालू आहेत." मग आई म्हणते, की "कोणी पोरगी देणार नाही." मग आईला म्हटलं, "आपण मसणजोग्याची पोरगी करू." आई म्हणती, "नाही." म्हणलं, "काहून नाही?" आमच्या चिखलीत एका डॉक्टर साहेबांनी एक बंजारा समाजाची पोरगी केली आहे आणि माझ्या ओळखीच्या एका घरी आत्ताही एक लग्न जुळलेलं आहे, जे की बंजारा समाज मराठा समाजाचा मुलगा आहे आणि बंजारा समाजाची मुलगी आहे. ह्या दोन्ही गोष्टी फार सहजरित्या स्वीकारण्यात आल्या. आता ह्या का स्वीकारण्यात आल्या? कारण की ह्या दोन्ही मुली ह्या चांगल्या शिकल्या सवरलेल्या आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत आणि त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती ही फार जबरदस्त आणि तगडी आहे. म्हणजे समाज म्हणूनही आपण किती दुटप्पीपणानं वागतो बघा हां. म्हणजे तिथंच जर एखाद्या वेळेस ती मसणजोग्याची पोरगी जर श्रीमंत घरातली असेल आणि ती जर मला मिळाली, तिनं मला हो म्हटलं, तर मग ती चालेल. पण ती ज्यावेळेस गरीब घरातली असेल, तर त्यावेळेस तिच्यासोबत लग्न हे खपवून घेतल्या जाणार नाही. आई लगेच म्हणली, "जर तुला करायचीच असेल, तर लगेच वेगळा संसार थाटायचा." माझी आई काही एकदम अशी हे नाहीये, पण बोलता बोलता सहज एक मध्यमवर्गीय कुटुंबाची मानसिकता, ती माझी आई असेल किंवा अजूनही आजूबाजूला असतील, यांची मानसिकता बघा कशी आहे. समाज म्हणून आपण कशा पद्धतीनं दुटप्पीपणानं विचार करतो. म्हणजे श्रीमंत घरातली असेल, कोणत्याही जातीतली असेल, तर मग ठीक आहे. पण तेच जर ते आपल्यापेक्षा खालच्या म्हणजे जे काही सामाजिक पद्धतीनं खालच्या जातीची आपण म्हणतो ती असेल आणि ती श्रीमंत नसेल, तर मग ती लग्न करायला चालत नाही. कधी-कधी फार त्रागा होतो आणि राग येतो या गोष्टीचा, की हे काय आहे? पण हरकत नाही. आपण समाज म्हणून या गोष्टीचा विचार करूयात, की आज आपण पैशाला पूर्ण उच्च स्थान दिलंय. ते उच्चवर्णीय झाले, की ज्याच्याकडे पैसा तो सर्वात उच्च, ज्याच्याकडे पैसा नाही तो सर्वात खालच्या बाजूला. हे स्वीकारायला लागतं आणि हे स्वीकारूनच पुढे जावं लागतं. पटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचे काय विचार आहेत या विषयाबद्दल तेही कळवा. या चॅनलवर आलाच आहात तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.